वेलकम बॅक मुलांनो. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण शिकूया 10वीची अक्षर भारतीची 16वी कविता, जिचं नाव आहे स्वप्न करू साकार. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवर पण ती कविता दिसती आहे. पण मी नेहमी म्हणतो की तुम्ही जेव्हा लेक्चरला बसता, लेक्चर ऐकायला जेव्हा तुम्ही बसता, त्यावेळी तुमच्या हातामध्ये तुमचं पुस्तक असलं पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे. जे काही मी सांगत असतो किंवा जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगत असतो किंवा जिथं काही संदर्भ सांगत असतो किंवा जिथं काही अवघड शब्दांचे अर्थ सांगत असतो, तर ते लिहायला तुमच्याकडे नेहमी पुस्तक आणि पेन्सिल आणि पेन असलं पाहिजे. ठीक आहे, काही वेळ न घालवता आपण सुरू करूयात. बघा, 16वी कविता आहे. किशोर पाठक हे याचे कवी आहेत. 1952चा त्यांचा जन्म आहे. 2020चा त्यांचं निधन आहे. पहिला पॅरेग्राफ वाचून घ्या. त्यामध्ये आपल्याला कवीबद्दल इंट्रोडक्शन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं असतं. आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण बघतो, वाचतो आपण इथं की या कवितेमध्ये काय, म्हणजे कवितेचं इंट्रोडक्शन. पहिला पॅरेग्राफ हे कवीचं इंट्रोडक्शन, दुसरा पॅरेग्राफ कवितेचं इंट्रोडक्शन. बघूया, या कवितेमध्ये कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे, स्वप्न बघितलेले आहे. ब्राईट फ्युचरचं स्वप्न बघितलेलं आहे. कृषी संस्कृती, कृषी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ॲग्रिकल्चर, आणि आपला जो देश आहे, इंडिया इज अन ॲग्रेरियन कंट्री. आपला देश कृषी प्रधान देश आहे, पहिल्यापासून होता. भारतामध्ये मुख्य व्यवसाय हा शेती होता, आजही आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट श्रम प्रतिष्ठा. श्रम हा एक मराठी शब्द 2 मराठी शब्दांपासून बनलाय. श्रम म्हणजे कष्ट, वर्क किंवा हार्ड वर्क, आणि प्रतिष्ठा म्हणजे प्रेस्टीज. ओके, मग श्रमाला सुद्धा प्रेस्टीज आहे. ते कसं, आता ते आपल्याला कवितेमध्ये बघणार आहोत आपण. त्यानंतर बघूया एकजुटीचे सामर्थ्य. एकजूट म्हणजे युनिटी आणि सामर्थ्य म्हणजे पॉवर. आपण खूप लहानपणापासूनच ऐकतोय पॉवर इज युनिटी इज पॉवर, किंवा द पॉवर लाईज इन दी युनिटी. ठीक आहे, एकीचं बळ. लहानपणी तुम्ही तो एक म्हातारा आणि त्याची 4 मुलं आणि ती काठी किंवा त्या काठ्यांचा पुंजका, ती गोष्ट तुम्ही ऐकली असेल. एकीचं बळ काय असतं. ठीक आहे, या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारे कवीने सांगितलेले आहे. मूल्यांचं मूल्य म्हणजे काय? मूल्य म्हणजे व्हॅल्यू, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी मूल्य असतात त्याबद्दल कवी या ठिकाणी बोलता आहेत. चला कविता सुरू करूया. स्क्रीन थोडी खाली घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. दिसतीये बघा. चला, या देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार. या देशाच्या, आता हे सिंपल मराठी आहे. तुमच्या मराठीतल्या ज्या पहिल्या 2 कविता आहेत ना, अंकिला मी दास तुझा, आणि दुसरी कोणती, योगी सर्व काळ सुखदाता, याच्यामध्ये जुनी मराठी आहे. 500-1000 वर्षांपूर्वीची मराठी. ही तशी मराठी नाहीये. ही साधी सोपी आजच्या आपल्या बोलण्यातली मराठी आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कळायला काही फार प्रॉब्लेम यायचं काही कारण नाही. बघूया चला. या देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार. आमुचा म्हणजे कुणाचा? या देशामध्ये राहणाऱ्या देशवासियांचा, नागरिकांचा, भूमिपुत्रांचा, सिव्हिलियन्सचा. ओके, जे या देशामध्ये राहतात त्यांचा अधिकार आहे, राईट आहे या देशाच्या मातीवरती. नव्या पिढीचे म्हणजे नेक्स्ट जनरेशनचे, म्हणजे तुमचे, तुम्हा सर्वांचे, नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. स्वप्न म्हणजे काय? ड्रीम्स. आणि आपले काय ड्रीम्स असतात? एक चांगलं आयुष्य जगायला मिळावं, एक चांगलं सुरक्षित आयुष्य जगायला मिळावं, आपल्याला काही ज्या 4 गोष्टी आहेत त्या मिळाव्या, आणि आपल्याला जी आपली पोझिशन अचीव करायची लाईफमध्ये, जी कुठली असेल ती, मग ती IAS IPS असेल, MPSC UPSC असेल, तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, ऑन्ट्रप्रिनर बनायचं असेल, बिझनेस काढायचा असेल, एवढी स्वप्न असते. याच्या पलीकडे काय स्वप्न असतात? आपली फॅमिलीची स्वप्न असतात, राईट. स्वप्न करू साकार. पुढे बघा काय आहे ते. सगळ्यात आधी मला इथं काय सांगायचंय, तुम्ही हे बघा. आता इथं माझ्या मागं गेलेलं आहे का ते, हे बघा. इथं कोण आहेत? इथं शेतकरी दाखवलेला आहे, आणि इथं खाली
कष्टकरी, अरे 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 कुठे गेलं हे सगळं, कमॉन यार. नॉनसेन्स. हे बघा, शेतकरी आणि कष्टकरी. ओके, सॉरी, आपले 15-20 सेकंद वाया गेले. शेतकरी आणि कष्टकरी हे 2 जण इथं दाखवलेले आहेत आणि या 2 जणांचं कसं महत्व आहे ते त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे किंवा ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा बरं का, हा जो देश आहे, कुठला पण देश असतो, तो 2 प्रकारचे लोक चालवतात. त्याच्यामध्ये एक असतात, ते असतात बुद्धिमान लोक, म्हणजे जे बुद्धीचं काम करतात, ऑफिसमध्ये बसून काम करतात. आणि दुसरे लोक जे असतात ना, ते कष्टकरी लोक असतात, शेतकरी लोक असतात किंवा लेबर क्लास असतो, वर्कर क्लास असतो. आणि हे दोघं मिळून, हे दोघे आहेत ना, या देशाचे पिलर आहेत, कुठल्याही देशाचे. आणि या 2 पिलरवर हा देश उभा असतो, राईट. ह्या 2 पिलर हे देश चालवतात आणि या दोघांची पण गरज असते. असं नाही की फक्त ऑफिसमध्ये बसणारे लोक किंवा बुद्धिमान लोक देश चालवतात, अशातला काही भाग नाहीये. त्या कष्ट करणारी लोक पण लागतात जगाला, किंवा फक्त कष्ट करणारीच लोक आहेत आणि बुद्धिमान लोक नाहीयेत ह्या जगामध्ये, तर तो देश कसा चालेल, राईट. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे 2 जे आहेत ना, ते पिलर आहेत या देशाचे. त्या पिलर मधला जो एक पिलर आहे, कष्टकरी समाज, कष्ट करणारा, त्यांबद्दल आपण बोलतोय. आणि त्याच्यामध्ये 2 जण आहेत, एक आहे शेतकरी आणि दुसरा आहे लेबर किंवा वर्कर. बघूया चला. फुला मुलांतून हसतो श्रावण, फुलं आणि मुलं. आता श्रावणाची उपमा का दिलेली आहे बघा. श्रावण जेव्हा येतो का नाही, तेव्हा सगळीकडे म्हणजे पावसाचे दिवस असतात. साधारण जुलै ऑगस्ट मध्ये श्रावण येतो, जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास, त्या दरम्यानच येतो. म्हणजे पाऊस पडलेला असतो, सगळीकडे हिरवगार झालेलं असतं, नवीन झाडं उगून आलेली असतात, मातीचा छान वास येत असतो. मग श्रावण इज अ सिम्बॉल ऑफ प्लेजर किंवा आनंद किंवा ब्युटिफुल अटमॉस्फिअर, त्याचा तो त्यांनी सिम्बॉल दिलेला आहे. ठीक आहे, आल्हाददायक वातावरण असतं बघा. फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. आता पाऊस पडून गेल्यानंतर मातीचा किती सुंदर वास येतो. मला तर असं वाटतं की ती माती खाऊन टाकावी थोडीशी. तो जो मातीचा सुंदर सुवास येत असतो का नाही, वास येत असतो का नाही, तो मातीचे हो मंगल तन मन. तन म्हणजे बॉडी, मन म्हणजे माइंड. ठीक आहे, चला पुढे बघूया. चैतन्याचे फिरे सुदर्शन. चैतन्य म्हणजे आनंद. ओके, चैतन्य आनंदाचं, फिरे म्हणजे गोल फिरे. सुदर्शन, सुदर्शन काय असतं मला सांगा. कृष्ण आहे ना, कृष्ण देव, त्या कृष्णाच्या करंगळीमध्ये तो सुदर्शन चक्र तुम्ही बघा कधी पण, एका हातामध्ये बासरी आणि तो सुदर्शन धारी म्हणतात त्याला. सुदर्शन म्हणजे त्याचं वेपन आहे ते, जे गोल फिरतं. ठीक आहे, तर ते फिरतं सुदर्शन. मग ते इथं कुठलं सुदर्शन फिरतंय ते सांगतायत. तर इथं सुदर्शन फिरतंय चैतन्याचं, आनंदाचं. आणि त्याचा रिझल्ट काय येणार आहे बघा. शेतामधून पिकवू मोती. आता मोतीचा इथं शब्दशः अर्थ घेऊ नका. मोती म्हणजे शेतामधून काही मोती पिकले जात नाही, ते ऑयस्टर मध्ये सापडतात, आपल्याला माहिती आहे. मोती म्हणजे इथं काय की मोत्यासारखं धान्य, चांगल्या क्वालिटीचं धान्य, गहू असतील, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, मोत्यासारखे जे दाणे असतात ना, मोती, त्या दाण्यांना ती उपमा दिलेली आहे. शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. धन म्हणजे पैसा, अपरंपार अनंत, अमर्याद, इन्फिनिट. ठीक आहे, इतकं धन कमवू आपण की आपल्याला कुणाला खायचा प्रश्न पडणार नाही, गरिबांना सुद्धा काय खायचं हा प्रश्न पडणार नाही, आपल्याकडे भरपूर पैसा असेल, असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचंय. ठीक आहे, सॉरी, कवीला या ठिकाणी. कवितेचा कवी असतो, लेखक हा धड्याचा असतो. ठीक आहे, पुढे बघूया. स्क्रीन थोडी खाली घेतो. 2 स्टांजा दिसतात बघा. या हातांनी यंत्र डोलते. यंत्र चालतं. आता ते बघा, आता शेतकऱ्यांचा पाठ झाला, आता लेबरचा पाठ येतोय. या हातांनी यंत्र डोलते. डोलतं म्हणजे असं नाही डोलत, चालतं, यंत्र चालतं. आता ती उपमा आहे, थोडी कविता आहे, त्याच्यामध्ये अलंकार असणारच आहेत, थोडीशी त्याला ते कवित्व, ती भाषा तशी असणारच आहे थोडीशी. ठीक आहे, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. श्रम आणि शक्ती म्हणजे हार्डवर्क.
श्रमशक्तीचं मंत्र बोलतं. आता श्रमशक्ती म्हणजे तुम्ही कधी एखाद्या कारखान्यामध्ये गेले का? तुम्ही एखाद्या कारखान्यामध्ये जावा, त्या कारखान्यामध्ये जो लेबर क्लास असतो, वर्कर क्लास असतो, तुम्ही अनेकदा तुम्ही बघितलं असेल की कारखान्यामध्ये साधे कपडे घालून जातात वर्कर लोक, तिथं जाऊन कपडे बदलतात. त्यांचा मोस्टली निळा किंवा ग्रे कलरचा युनिफॉर्म असतो, तो घालून त्यांना काम करावं लागतं. का? तर तो इतका काळा निळा होतो दिवसभर काम करून. ऑइल असेल, धूर असेल, ते पाणी, ते वेगवेगळे केमिकल उडतात अंगावर. त्यांचं तोंड बघा, लेबर क्लासचं चेहरा, हात, पाय सगळे काळे निळे होऊन जातात. त्यांना नंतर आंघोळ करावी लागते. म्हणजे इतके कष्ट करतात. श्रमशक्ती, एवढं कष्ट ते करतायत. श्रमशक्तीचे मंत्र बोलते. आता मंत्र कसा असतो? ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय हा मंत्र असतो, चॅन्टिंग, तो कंटिन्यू चालू असतो. आता कारखान्यामध्ये कोणता मंत्र चालू असतो? कारखान्यामध्ये मशीनचा जो आवाज असतो का नाही, तो मंत्रच आहे ना. ते काही मंत्रापेक्षा कमी आहे का? जर मशीनचा आवाज, मशीन चालल्यानं जर मला रोजीरोटी मिळतीये, मला पोटाला खायला, पोटाला भाकरी मिळतीये, तर तो मंत्रच आहे ना माझ्यासाठी, राईट? श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते. उद्योग म्हणजे काय? उद्योग म्हणजे इंडस्ट्री, कंपनी, कारखाना, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. आता उद्योगाचं चक्र, चक्र म्हणजे काय? सायकल. उद्योगाचं चक्र कसं चालतं? कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं, मग त्याच्यानंतर ते पॅकिंग होतं, पॅकेजिंग होतं, पॅकेजिंग झाल्यानंतर ते बाहेर विकलं जातं, मग ते आपण विकत घेतो. कुठली पण वस्तू असू दे, आपण विकत घेतो, आपण त्याच्यासाठी पैसे देतो. त्या पैशांनी पुढचं रॉ मटेरियल खरेदी केलं जातं, माणसांचे पगार केले जातात, पुढचं प्रोडक्शन केलं जातं. इट इज अ सायकल. खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. उद्योगाचे चक्र, आणि हे सगळं चक्र असतं आणि त्याच्यावर आपल्या आयुष्याचं चक्र अवलंबून असतं. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. आभाळावर म्हणजे असं जगामध्ये आपण ओरडून ओरडून सांगू. उत्क्रांती, एव्होल्युशन शब्दशः अर्थ घेऊ नका. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. ललकार म्हणजे पुकार, अशी ललकारी देतो का नाही, असे मोठ्यानं बोलणं. किंवा आपण जगाला ओरडून सांगू की आम्ही किती कष्ट करतोय, जगाला ओरडून सांगू की आम्ही किती मेहनत करतोय जगण्यासाठी आणि देश चालवण्यासाठी. पुढे बघा, हजार आम्ही एकी बळकट. आता हजार हा शब्द, हजार म्हणजे काय? 1000, राईट? पण इथं हजारचा अर्थ काय माहिती का? हजार म्हणजे अनेक असं पकडा या कवितेमध्ये अर्थ. तो अर्थ यासाठी आहे की आपण नेहमी म्हणतो आणि आपण खूप प्राऊडली म्हणतो की आपल्या देशामध्ये डायव्हर्सिटी खूप आहे. म्हणजे खूप सारे धर्म आहेत, अनेक धर्म आहेत, शेकडो जाती आहेत, उपजाती आहेत, पोटजाती आहेत, शेकडो भाषा बोलणारी लोक या देशामध्ये राहतात. प्रत्येकाचं वेगवेगळा सण आहे, समारंभ आहे, कल्चर वेगळं वेगळं आहे, प्रत्येकाचं फूड कल्चर वेगळं आहे, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, प्रत्येकाचं, अनेकांचं म्हणजे कम्युनिटीजचं किंवा त्यांचे सण समारंभ वेगळे वेगळे असतात. आणि एवढं सगळं वेगळं वेगळं असून सुद्धा आपण एकत्र राहतो. त्याच्यामुळं आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता आहे, डायव्हर्सिटीमध्ये युनिटी आहे, बरोबर? त्या अर्थानं हजार हा शब्द इथं वापरलाय. इथं हजारचा अर्थ 1000 असा नाहीये, ठीक आहे? डायव्हर्सिटी तिथं लिहून टाका. बघा, हजार आम्ही एकी बळकट. एकी म्हणजे युनिटी, बळकट आहे, मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे आम्ही. म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा एवढा मोठा 145 कोटीचा देश चालवतोच आहे ना आपण, राईट? ते यातनं त्यांना सुचवायचंय. पुढे बघा, सर्वांचे हो एकच मनगट. मनगट कळतंय ना? मनगट, मनगट म्हणजे हे, राईट? तर सगळ्यांचं एकच मनगट जर झालं, या हजार लोकांचं किंवा 145 कोटी लोकांची ताकद जर एकत्र झाली, मनगट एक झालं, तर काय होऊ शकतं? चमत्कार होऊ शकतो. आपला देश महासत्ता बनवू शकतो, राईट? बघा, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत. नौबत झडणे म्हणजे काय तुम्हाला सांगतो. तुम्ही सिनेमामध्ये कुठं बघितलं असेल, एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमामध्ये किंवा एखाद्या हिस्टॉरिकल मूवीमध्ये बघितलं असेल, जेव्हा राजा येतो एखादा पराक्रम गाजवून किंवा युद्ध वगैरे होत असं, असा मोठा ढोल असतो, त्याला म्हणतात नगारा, आणि असा ढम 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 ढम, त्याला नौबत झडणं असं म्हणतात, ठीक आहे? तर ती नौबत कशाची झाडायची आहे?
बघा, शक्तीची नौबत, म्हणजे आम्ही शक्तीमध्ये किती ताकद आहे हे जगाला दाखवून देऊ. घराघरातून जन्म घेत असे ते जन्मावा अवतार. या ठिकाणी खूप सोपं आहे, सरळच आहे. प्रत्येक घरातून जन्माला येणारं, म्हणजे भारत देशामध्ये जन्माला येणारं प्रत्येक बाळ, प्रत्येक मूल हे तेजस्वी असावं, कर्तृत्ववान असावं, बुद्धिमान असावं, हे त्याच्यामध्ये सांगितलंय. राईट. कारण की काय माहिती का, सामर्थ्यवान बालकं जेव्हा जन्माला येतील तेव्हाच तो देश, त्या देशाला काहीतरी उज्ज्वल भविष्य आहे. बरोबर आहे का? जर खराब मूल जन्माला आलं किंवा कमी बुद्धिमान मूल जन्माला आलं तर काय भविष्य आहे त्या देशाला? तेजस्वी मुलं जन्माला यावी. प्रत्येक आईला असंच वाटतं ना, प्रत्येक आई वडिलांना. पुढे बघा, स्क्रीन खाली घेतो. बघा चला, या विश्वाची विभव संपदा. या विश्व, आता इथं विश्व म्हणजे जग नाही, विश्व म्हणजे युनिव्हर्स नाही, इथं विश्व म्हणजे आपला भारत देश. या विश्वाची म्हणजे आता आपण आतापर्यंत कुणाबद्दल बोलतोय? आपल्या देशाबद्दल बोलतोय. बाकीच्या देशांचा इथं काही देणं घेणं नाही, त्याबद्दलच बोलूयात. या विश्वाची विभव संपदा. व्यवस्थित ऐका, विभव म्हणजे प्लेंटी, चिक्कार, भरपूर संपदा. संपदा म्हणजे रिसोर्सेस. आता रिसोर्सेस म्हटल्यावर बघा, रिसोर्सेस हा जिओग्राफीचा पार्ट येतो आणि आपल्या देशाकडे इतके रिसोर्सेस आहेत. तुम्ही विचार करा, आपल्याकडे इतकी सुपीक माती आहे, आपल्याकडे हिमालय आहे, आपल्याकडं डेझर्ट्स आहेत, आपल्याकडं 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत, आपल्याकडं म्हणजे तुम्ही जिओग्राफीचा पार्ट आठवून बघा, पाणी, आपल्याकडे एन्व्हायरमेंट आहे. भारताला सोने की चिडिया कशासाठी म्हणत होते? कारण की आपल्याकडे इतका व्यापार केलाय आपण जुन्या काळामध्ये. राईट. आपल्याकडे इतकं सोनं आलं त्या व्यापारातनं, म्हणून तर सोने की चिडिया असं म्हणायचे की जुन्या काळामध्ये भारतातल्या प्रत्येक घरामधून सोन्याचा धूर निघायचा. मग सोन्याचा धूर निघायला सोन्याची खाण आहे का भारतामध्ये? नाही, ते सोनं बाहेरून आलं. राईट. ते सोनं आपण व्यापारातनं, ट्रेड मधून कमवलं. मग आपण काय विकायचो? स्पायसेस विकायचो, कॉटन विकायचो, प्रेशियस स्टोन्स विकायचो, अजून काय विकायचो, बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. राईट. बघा चला, या विश्वाची म्हणजे भारत देशामध्ये जेवढे रिसोर्सेस आहेत, जेवढ्या भारत देशाकडे जेवढ्या वस्तू आहेत, रिसोर्सेस आहेत, जपू वाढवू आम्ही लाखदा. म्हणजे आहे ते तर जपायचं आहेच आम्हाला, पण त्याच्यामध्ये भर पण घालायची आहे. भरपूर वाढवू आम्ही ते. राईट. जेवढं आहे ते तर जपूच. हस्त शुभंकर हवा एकदा. हस्त म्हणजे हात, हस्त. शुभंकर, शुभंकर म्हणजे काय? शुभ. हा शब्द 2 शब्दांपासून मला आहे. शुभंकर, शुभ म्हणजे शुभ, आणि कर म्हणजे पण हात, हस्त म्हणजे पण हात, शुभ कर म्हणजे पण हात. शुभंकर म्हणजे ज्या हाताने काम केल्यानंतर काहीतरी शुभ होतं, अशुभ होत नाही. शुभ अशुभ विरुद्धार्थ. बघा, हस्त शुभंकर हवा एकदा तो हात मिळावा की जो हात एखाद्या कामाला लागल तर त्या कामाचं सोनच होईल. राईट. हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. भविष्य उज्ज्वल म्हणजे या देशाचं जे भविष्य आहे, फ्युचर आहे, ते उज्ज्वल करूयात, ब्राईट करूयात. आपल्याला महासत्ता बनायचंय. आता आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय महासत्ता बनायचं. आता या जगामध्ये 3च महासत्ता आहे, अमेरिका, रशिया, आता चायना नव्यानं महासत्ता झाली. भारत महासत्ता झाली का? नाही झाली. पण आपण स्वप्न बघतोय, ठीक आहे, स्वप्न बघायला हरकत नाही. त्या स्वप्नांसाठी आपल्याला तसं काम पण करावं लागेल. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार म्हणजे भारत माता की जय. हा जो स्वरनाद आहे हा पूर्ण जगामध्ये घुमला पाहिजे, असं आपण त्या ठिकाणी एवढं मोठं कर्तृत्व गाजवूया, एवढं मोठं छान काहीतरी करून दाखवूया की आपलं नाव अख्ख्या जगामध्ये रोशन होऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे ही सुंदर कविता आहे. तर ही कविता संपली. काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. काही जण मला म्हणतायत की तुम्ही क्वेश्चन आन्सर सुद्धा घ्या. मला असं वाटत नाही की मी एवढं एक्सप्लेन केल्यानंतर क्वेश्चन आन्सरची गरज असेल.
पण तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की क्वेश्चन आन्सर्स डिस्कस केले पाहिजे तर मला कमेंटमध्ये कळवा. जर काही कमेंट आल्या त्या पद्धतीनं तर आपण ते सुद्धा सुरू करू शकतो. ठीक आहे, चलो आत्ता पुरतं निरोप घेतो. चलो टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.